माझ्या बहिणी असते तर तुझ्याशी बोलली जास्त का? तुम्ही आल्या आल्या काही टाळ्या वाजल्या, काही लोकांनी ऍप्रिशिएट केलं, पण इथे खूप लोकांची तोंड पण वाकडी झाली की आला पुन्हा काय याला घेतात, पुन्हा त्रास द्यायला आला. म्हणजे वाय व्हॉट इज इट की ह्याला घेतात, नाही मुलींना काही फरक पडत नाही, मुलं जेलस होत तरी ह्याला का? दरवर्षी बरं मी सांगतो त्यात मी पुढच्या वर्षी येणार नाही, हे माझं लास्ट वर्ष आहे, तरी पुढच्या वर्षी मी आपला मागायचा हजर तसा यंदाही आलोय. आता मी इथे का आहे एक मोठा प्रश्न तुमच्या तोंडावर मला दिसतोय. तर मोठी मला 2 कारणं दिसत आहेत. एक तर झी टॉकीज वाल्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम एक, किंवा जसं आपण कुठल्याही गोष्टीला नजर लागू नये म्हणून लहानपणी काही टीप लावतो ना, टीप तसं या प्रोग्रामला नजर लागू नये म्हणून मला घेतात. मला काही फरक पडत नाही त्याचा, मला गप्पर पैसा मिळतो आणि कपडे हे त्यांनी शिवलेले. दरवर्षी मी एक आपला ठरवलेच एक तारीख लक्ष्मण सांगते, बजेट अच्छा आहे, पैसा भी देते तो करू आपण. बरं, बाकीच्यांना मानधन मिळतं, मला अपमानधन मिळतं, कारण माझं कामच इथे की मी अपमान करतो. खरं तर अपमान करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही. मी तसा खूप शांत अंड्यात की तसा शांत आणि मृदू स्वभावाचा आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आमच्या अमोल खोपकरांचा. बरं, इथे ऑर्गनायझर कोण आहे? ऑर्गनायझर कोण आहे? ते लई भारीला वाटत झालं का? नाही, काय आहे त्याचं गेली मी 3-4 वर्ष प्रथा चालत आली आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात जसं नारळ ठेवून करतात ना, तसं कोणत्याही अवॉर्ड फंक्शनची सुरुवात ना लय भारीला अवॉर्ड ठेवून करतात. गेली 3 वर्ष बेस्ट. तर बहुतेक ऑर्गनायझरच्या मनात आम्ही विषयी खूप रिस्पेक्ट असा, किंवा आम्हाला त्यांना काय म्हणतात, तू काय दिवस सांगतो फोन अ फ्रेंड करत होता. सॉरी, आम्हाला किंवा ऑर्गनायझर अपमान नाही, पण तसं मी आता अपमान करायचं बंद केलं. परवाच एकाने मला येऊन सांगितलं की नितीन चंद्रकांत देसाई नेमबाजीची प्रॅक्टिस करतात, टार्गेट शूटिंग प्रॅक्टिस, आणि हल्ली ते टार्गेट म्हणून माझा चेहरा लावला त्यांनी. हे ऐकून मी जसं घाबरलो, म्हणजे धसका घेतला. तेव्हा ठरवलं आता अपमान करणं बंद, अजिबात कोणाचा अपमान करायचा नाही. परवा एका फंक्शन मध्ये त्या संतोष जुवेकरला बेस्ट ऍक्टर मिळाला. बरं, त्याच अवॉर्ड फंक्शन मध्ये पॅडी कांबळेला बेस्ट सिंगरचा अवॉर्ड मिळाला. तर पॅडी थोडा बरा गातो तरी नाही, बरा गातो पॅडी. मी तर आज मी ते असं इथे उभा राहणार आहे आणि तुम्हाला मला सहन करायला लागणार.